शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकत आहोत नारायण धारप लिखित झाकलेला चेहरा ही भयकथा. श्रोत्यांपैकी काही जणांनी सुचवलं होतं की ही कथा मी सादर करावी. तुम्ही जर प्रथमच शब्दफुले ऐकत असाल किंवा हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. यूट्यूबवर एक नवीन फीचर आलंय, हाईप, HYPE. या व्हिडिओच्या खाली लाईक आणि हाईप ही 2 बटन्स आहेत. ती बटन्स क्लिक करून ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा. कथा कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये कळवा, त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल. आणि तुमच्या एका तरी मित्राला नक्की शेअर करा. आतापर्यंत मिळत असलेली तुमची साथ आणि प्रेम शब्दफुलेला यापुढेही मिळत राहील अशी मी आशा करते आणि कथेला सुरुवात करते. झाकलेला चेहरा. लेखन नारायण धारप. शाळेची अखेरची वर्ष आणि कॉलेजची पहिली 2 वर्ष आम्ही 8-9 जण एकत्र होतो. मग कोणी इंजिनिअरिंगकडे वळलं, कोणी मेडिसिनकडे वळलं. 1-2 MSc होऊन प्रोफेसर झाले. काहींनी शिक्षणच सोडलं. मग व्यवसाय भिन्न झाले. आर्थिक परिस्थितीही वेगवेगळी झाली. पण आमचा हा ग्रुप कायम राहिला. एकमेकांच्या विवाहांना आम्ही हजर राहिलो. मग कोणाकोणाच्या मुलांच्या मुंजींनाही हजर होतो. आणखी 8-10 वर्षांनी कोणाकोणाच्या मुलामुलींचे विवाह होतील तेव्हाही आम्ही एकत्र येऊ. पण दुर्दैवाने सर्वजण नाही. आमच्यातले 2 गेले आहेत. एक विमानाच्या अपघातात गेला. दुसरा गेल्याची मला परवापर्यंत कल्पना नव्हती. वसंत मोहनी त्याचं नाव. गेल्या वर्षभरात भेटला नाही एवढं जाणवत होतं. गेल्या आठवड्यात कोणाकडे तरी जमलो तेव्हा मला समजलं की वसंत मोहनी वारला. अर्थात जीवन मरण या काही आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत, पण तरीही वसंत माझ्या एवढाच, जेमतेम 43 वर्षाचा असेल. जेमतेम अर्धीच उमर जगलेला. आमच्यातला परांजपे म्हणून होता, त्याला मोहनीची जास्त माहिती होती. मोहनी BSc होऊन मग CA झाला होता. परांजपेही कुठेतरी अकाउंटंट होता. तेव्हा दोघांच्या भेटीगाठी जास्त होत. पण मला स्वतःला वसंतचा स्वभाव फार आवडत असे. तसा तो मितभाषीच होता, पण वागण्यातल्या मॅनर्स जिथल्या तिथे. विनाकारण कोणाला दुखवायचं नाही. लोकांच्यातले चांगले पॉइंट्स तेवढेच पाहिल. कोणाचा हेवा देवा करणार नाही. मोठा गप्पिष्ट नसला तरी कंपनीला फार चांगला. अगदी सोबर. पण टीकाकार प्युरिटन असं नाही. तेव्हा मला त्याच्या निधनाची ही वार्ता अगदी जिव्हारी झोंबली. वाटलं अशी कल्पना तरी केली होती का की हा आपल्याला पुन्हा भेटणार नाही. पण अर्थात हे कधी संपणारच नाही. मध्येच जरा सवड होताच मी परांजपेला जरा एका बाजूला घेऊन विचारलं, अरे, ह्या वसंत मोहनीचं फार सडन वाटत नाही का? नाही रे, सडन काही म्हणता यायचं नाही. का बरं? काही असाध्य रोग वगैरे झाला होता की काय? नाही, रोग नव्हता, पण त्याला शॉकच असा काही जबरदस्त बसला होता की. परांजपे एकदम जीभ चावल्यासारखा थांबला. बोलायला नको होतं ते, किंवा तितकं बोलून गेल्यासारखा त्याचा चेहरा झाला होता. आणि मग अर्थात मी त्याला पुरी हकीकत समजल्याखेरीज तसा सोडणारच नव्हतो. हे बघ, मी त्याचा हात धरीत म्हणालो, हा मोहनी आपल्या दोघांचाही कॉमन फ्रेंड होता. काय झालं ते मलाही समजून घ्यायचंय, तेव्हा सांग. परांजपे जरा इकडे तिकडे पाहत म्हणाला, हे पहा, इथे नको. एक म्हणजे ती जरा लांबलचक हकीकत आहे, आणि इथला हा मूडही योग्य नाही. पुन्हा केव्हा तरी भेटू. वेळ तू ठरव. पुन्हा नाही, आत्ताच आपण इथून दोघं बरोबर बाहेर पडू. मग हवं तर माझ्याकडे चल, हवं तर तुझ्याकडे जाऊ, नाहीतर एखाद्या हॉटेलमध्ये चल, कुठेही जाऊ. थोडीशी हो ना करीत शेवटी परांजपे तयार झाला. आम्ही त्याच्या घरी गेल्यावर 2-3 चहा, 4-5 सिगरेट यांच्याबरोबर त्याने मला वसंत मोहनीची हकीकत सांगितली. हे पहा,
परांजपे म्हणाला, मी जरी तृतीय पुरुषात ही गोष्ट सांगत असलो तरी ते सर्व प्रत्यक्ष वसंतानेच मला सांगितलेलं आहे. काही प्रसंग खरे आहेत. उदाहरणार्थ वसंतचा कोलॅप्स आणि त्याच्या मृत्यूपूर्वीचे काही त्याचे अनुभव, ते सब्जेक्टिव्ह असतील आणि काही त्याची इंटरप्रिटेशन्स आहेत. तिथे तर मतभेदाला खूप जागा आहेत. त्याने जे काही मला सांगितलं तेच मी तुला सांगणार आहे. तुझा विश्वास बसेल किंवा नाही. मला विचारलंस तर मला निश्चित काहीच सांगता येत नाही. पण अर्थात आपला विश्वास आहे का नाही याला तसं काय महत्त्व आहे. गोष्टी व्हायच्या त्या होऊनच गेल्या आहेत. त्यांच्यात तर काहीच फरक पडणार नाही, हो ना? तर मग ही वसंत मोहनीची हकीकत. ऑडिटचं काम मुख्यतः शहरातलंच असलं तरी काही काही अशिलांचे कारखाने आणि कार्यालयं रुरल भागात होती. तेव्हा वर्षातून 3-4दा तरी वसंतला फिरतीवर जावंच लागे. काही वेळा खरेदी विक्रीचे किंवा ट्रान्सफरचे व्यवहार असत तेव्हा कायदेशीर सल्लागाराबरोबर स्टॉक किंवा इन्व्हेंटरी चेकिंगसाठी त्याला जावंच लागे. असंच एकदा एका साखर कारखान्यांच्या गावी जायची वेळ आली. कारखाना एका जुन्या वसलेल्या गावापासून 5-6 मैलांवरच होता. स्वतःचं गेस्ट हाऊस बांधण्याऐवजी कारखान्याने गावातलाच एक जुना पण सुस्थितीतला वाडा खरेदी केला होता. विहिरीवर पंप बसवून बाथरूम, टॉयलेट इत्यादी आधुनिक सुविधा करून घेतल्या होत्या. त्या वाड्यात मुक्कामासाठी वसंतची आणि सर्व पार्टीची सोय करण्यात आली होती. वाडा जुन्या बांधणीचा होता. सर्व खोल्या प्रशस्त हवेशीर होत्या. खालच्या मजल्यावरच्या खोल्या बैठकीसाठी, जेवणावळी, पिऊन वगैरेंच्या वापरासाठी होत्या आणि पहिल्या व जरूर पडली तर दुसऱ्या मजल्यावरच्या खोल्या वापरासाठी ठेवल्या होत्या. पैशांची कमतरता नव्हती तेव्हा सर्व खोल्या सुखसोयींनी सुसज्ज होत्या. जेवणा खाण्याची, ड्रिंक्सची सर्व सोय ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे होती. हे सर्व पाहिल्यावर वसंतची साहजिकच अशी कल्पना झाली की आपला इथला मुक्काम अगदी मजेत जाणार आहे. तसा त्याचा स्वभाव सोशल होता. आवडीनिवडी अतिरेकी नव्हत्या. तेव्हा कोणत्याही गटात तो सहज मिसळून जात असे. तेव्हा मग पार्टी संध्याकाळी वाड्यात दाखल झाली. त्या संध्याकाळी सर्व वेळ खोल्या निवडण्यात, तिथे आपलं सामान लावण्यात, मग स्नानाने प्रवासाचा क्षीण घालवण्यात आणि मग यथेच्छ भोजनात गेला. एक ब्रिजचं टेबल बसलं होतं. दोघं तिघं बाटली घेऊन एका माळवदावर बसले होते. वसंत मात्र आपल्या खोलीत आला होता. झोपण्याआधी रोज रात्री कोणत्या तरी पुस्तकाची 10-15 तरी पानं वाचण्याचा त्याचा प्रघात होता. खोलीत आल्या आल्या त्याने आपल्या मागे दार लावून घेतलं. मोठा दिवा मालवला. बिछाण्याच्या उशाशीच बेडलॅम्पची कॉर्ड होती. समोरच्या भिंतीत 2 खिडक्या होत्या. खिडक्या उघड्या ठेवाव्यात की नाही याचा विचार करीत तो खिडकीपाशी आला. नजर बाहेर गेली. गावात निजानीज झाली असावी किंवा या बाजू पलीकडे फारशी वस्ती नसावी. घरांचे दिवे दिसत नव्हते एवढं खरं. घराच्या 1-2 बाह्य रेषा दिसत होत्या. त्यानंतर गावाची हद्द संपली असावी. मध्ये बराचसा मोकळा भाग होता. अगदी लांबवर कारखान्याच्या उंच चिमणीवरचे दिवे लुकलुकताना दिसत होते. वसंतची नजर लांबवरून परत मागे आली. खाली वाड्याचं अंगण होतं. पूर्वी कधी काळी तिथे बाग असावी. शेजारच्या खोल्यातला प्रकाश खाली पोचत होता. त्या प्रकाशात काही मोठी झाडं दिसत होती. त्यापैकी एका झाडाला खाली दगडी पार बांधला होता. त्या पारावर कोणीतरी बसलं असावंसं त्याला वाटलं. झाडाला एक खांदा टेकवून मान खाली घालून बसलेली ती व्यक्ती स्त्री वाटत होती. कोणीतरी मोलकरीण असावी, वसंतला वाटलं. त्याने खिडकीबाहेर हात काढून पाहिला. हवेत फारसा गारवा नव्हता. दोन्ही खिडक्या उघड्या ठेवून झोपायचं त्याने ठरवलं. खोलीत वळण्याआधी
पुन्हा एकदा त्याची नजर त्या झाडाखालच्या आकृतीवर गेली. तिच्या पवित्र्यात एवढासाही बदल झालेला दिसत नव्हता. बहुतेक झोप लागली असावी असा विचार करीत तो खोलीत वळला. कपडे बदलून तो कॉटवर आडवा झाला. आसपासचा दिवा लावून बॅगमधून काढलेलं पुस्तक उघडून तो वाचनात गर्क झाला. 10-12 पानं वाचून होताच नेहमीच्या सवयीने डोळ्यावर झोपेची ग्लानी आली आणि दिवा मालवून टाकून तो झोपी गेला. हा प्रसंग इतका क्षुल्लक होता की वसंत तो पार विसरून गेला होता. दुसऱ्या दिवशी नाश्ता उरकताच कंपनीची गाडी त्याच्यासाठी आली होती. दुपारचं जेवण कारखान्यातच झालं. काम 6ला थांबवलं. कंपनीच्या ऑडिटोरियममध्ये त्याच्यासाठी एक शो योजण्यात आला होता. शो नंतर हलकासा फराळ झाला. मंडळी परत आली तेव्हा 10 वाजून गेले होते. आज रात्री जागण्याची फारशी कोणाची इच्छा नव्हती. जो तो आपापल्या खोलीकडे निघाला होता. वसंतही त्याच्या खोलीत आला. कपडे बदलेपर्यंत त्याने दिवा लावला नव्हता. सकाळी लावलेल्या खिडक्या उघडण्यासाठी तो खिडकीपाशी गेला. खिडकी उघडताच त्याची नजर अगदी सहज खाली गेली. त्या झाडाखालच्या पारावर कालचीच ती कोणीतरी व्यक्ती तशीच बसलेली दिसत होती. आता प्रथमच त्याला जाणवलं की हे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे. तसं त्या दोघातलं अंतर काही जास्त नव्हतं. अशी कल्पना होत होती की तिने पातळाचा पदर डोक्यावरून घेतला असावा. क्षणभर त्याला भीती वाटली की ती मान वर करून आपल्याकडे पाहिल. मग तो अशा वागणुकीचं काय स्पष्टीकरण देईल. पण तिने वर तर पाहिलंच नाही. इतरही काही हालचाल केली नाही. तिची ही अनैसर्गिक निश्चलता त्याला आता जराशी अस्वस्थ करू लागली होती. वसंत खिडकीपाशी किती वेळ उभा होता त्याला सांगता आलं नसतं. काही सेकंद असतील किंवा काही मिनिटंही असतील. विचार नेहमीच विलक्षण वेगाने धावतात आणि समोरच्या निश्चल देखाव्यात कालगणनेचं काही साधनच नव्हतं. पण त्याला एक जाणवलं. त्याच्या मनात त्या निश्चल आकृतीविषयी एक कुतूहल जन्माला आलं होतं. तिचा चेहरा पाहण्याची उत्सुकता मनात उदयास आली होती. क्षणभर तर मनात असा वेडा विचार आला की आत्ताच्या आत्ता खाली जावं आणि वेळच पडली तर जबरदस्तीने तिचा चेहरा वळवून तो पाहावा. वसंतच्या स्वभावाशी हे विचार सर्वस्वी विसंगत होते. आपण काय मनात आणत होतो हे त्याला जाणवलं तेव्हा त्याला स्वतःचीच शरम वाटली आणि घाईघाईनं तो कॉटकडे वळला. पण कॉटवर निजला होता तरी त्याचं सर्व लक्ष बाहेरच्या त्या उद्ध्वस्त बागेकडे होतं. तिच्या हालचालीचा काहीतरी आवाज त्याच्यापर्यंत पोहोचायलाच हवा होता. 5 मिनिटं झाली, 10 झाली. कानावर काहीही आवाज आला नाही. ती काल होती तशीच अजूनही बसून राहिली होती. पण शेवटी त्याला आपली अधीरता आवरेनाच. तो एकदम उठला आणि घाईघाईनं त्या खिडकीपाशी गेला आणि खाली पाहू लागला. पण झाडाखालचा पार रिकामा होता. क्षणभर त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. एवढासाही आवाज न करता ती निघून गेली कशी आणि कुठे? या क्षणी तरी त्याने स्वतःला हे विचारलं नाही की एका अनोळखी परक्या स्त्रीच्या खाजगी हालचालीत आणि आयुष्यात एवढं स्वारस्य घेण्याचं त्याला काय प्रयोजन होतं? कदाचित तो याचं उत्तरही देऊ शकला नसता. पण त्याला एक मनस्वी हुरहुर मात्र जाणवत होती. दुसऱ्या दिवशी संधी मिळताच खालच्या गडी माणसात चौकशी करण्याचं ठरवून तो कॉटवर निजला खरा, पण त्या रात्री त्याला मुळीच स्वस्थ झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी वसंतने आपले सकाळचे कार्यक्रम जरा लवकरच उरकले आणि इतर सर्वांच्या आधी तो त्यासाठी खाली आला. चंपकलाल नावाचा गडी त्यांच्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था पाहत असे. तो टेबल मांडण्यासाठी जेवणघरात आला तेव्हा वसंतने त्याला कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्टच विचारलं,
रात्रीची मागच्या बागेत झाडाखाली पारावर कोण बाई बसत असते? ती त्यांच्यातल्यांपैकीच कोणीतरी होती का? चंपकलालने जरा विचार केला आणि मान हलवत तो म्हणाला, साहेब, इथे कामाला कोणीच बाई नसते. हां, मोलकरीण येते, ती दुपारीच भांडी घासून जाते. मुक्कामाला कोणीच बाई नसते. चंपकलाल आपल्याकडे जरा चमत्कारिक नजरेने पाहत आहे असा वसंतला संशय आला. पण रात्री दारू घेतल्यावर अनेकांना अनेक भास होतात. तेव्हा चंपकलाल जास्तीत जास्त एवढं म्हणू शकतो की साहेबांना जरा जास्त झालेली दिसते. त्याची वसंतला पर्वा नव्हती. त्याला माहिती हवी होती आणि ती चंपकलाल सारख्या परक्याकडून मिळण्यापेक्षा एखाद्या स्थानिक माणसाकडून मिळण्याचीच जास्त शक्यता होती. जरा अधिक चौकशी केल्यावर त्याला समजलं की भोसले नावाचा एक वॉचमन रात्रीचा वाड्यावर येतो आणि तो गावातच लहानाचा मोठा झालेला आहे. रात्री भोसले कामावर आला की मला बोलाव अशी सूचना चंपकलालला देऊन वसंत नाश्त्यासाठी गेला. तसा तो दिवसभर कामात मग्न असला तरी अधूनमधून जरा रिकामा वेळ मिळाला की मनात बागेतल्या त्या स्त्री संबंधात विचार येतच होते. पण रात्रीच काहीतरी समजेल अशा आशेवर आपली अधीरता तो काबूत ठेवत होता. संध्याकाळ होत चालली तशी आपली उत्सुकता वाढत चालली आहे हे त्याच्या ध्यानात आलं आणि स्वतःच्या भावनांचं जरा खोल निरीक्षण करताच त्याला उमगलं की त्याची खरी उत्सुकता पुन्हा एकदा झाडाखालच्या पारावरती ती निश्चल आकृती पाहण्यासाठी होती. आपल्या मनावर त्या स्त्रीची अशी काय मोहिनी पडली आहे हे त्याचं त्याला समजत नव्हतं. पण त्याच्यापासून दूर वळलेल्या, त्याच्या नजरेआड राहिलेल्या त्या चेहऱ्याशिवाय त्याला दुसरा विचार सुचत नव्हता. मनात कल्पनेने अनेक चेहरे समोर उभे राहत होते. ते एकाहून एक सुंदर होते. असं अप्रतिम लावण्य त्याने आजवरच्या साऱ्या जन्मात पाहिलं नव्हतं. कितीही प्रयत्न केला तरी मनातल्या त्या विचारांची ही साखळी तोडताच येत नव्हती. जणू त्याच्या मनावर त्याचा पुरा ताबाच राहिलेला नव्हता. रात्री घरी परत येईपर्यंत त्याने मनाशी ठरवून टाकलं होतं की आज रात्री जर का ती पारावर दिसली तर आपण स्वतःच खाली जाऊन तिचा चेहरा पाहायचा आणि मनाची ही संभ्रमावस्था संपवायची. 7ला सर्वजण परत आले. वेगवेगळ्या गटात जमून त्यांच्या गप्पा चालल्या होत्या, पत्ते चालले होते, ड्रिंक्स चालली होती. पण वसंत त्या सर्वांपासून अलिप्त होता. त्याच्या नेहमीच्या स्वभावामुळे हे काही खास कोणाच्या लक्षात आलं नाही एवढंच सुदैव. रात्रीची जेवणं झाली. जेवण संपता संपता चंपकलाल वसंतापाशी येऊन म्हणाला, भोसले आज जरा उशिरा येणार आहे साहेब. आला की त्याला तुमच्या खोलीत पाठवतो. वसंत वर खोलीत आला. समोरच्या दोन्ही खिडक्या बंद होत्या. त्याने त्या लगोलग उघडल्या नाहीत. त्यांच्यातून काय दिसणार आहे याची त्याला पुरेपूर कल्पना होती आणि केवळ त्या विचारानेही त्याच्या शरीरावरून एक अननभूत संवेदनेची सरसरती शहार गेली. खोलीतल्या एका आराम खुर्चीत बसून तो नुसता त्या खिडक्यांकडे पाहत राहिला. मनातली उत्कंठा क्षणाक्षणाला वाढत होती आणि उत्कंठेवर वेसण घालण्यात, अपेक्षापूर्तीचा क्षण लांबण्यात एक अवर्णनीय आनंद वाटत होता. शेवटी उत्कंठा जेव्हा अगदी अनावर झाली तेव्हा तो उठला आणि खिडकीपाशी गेला. उघडण्यासाठी हात पुढे करताना त्याला मनोमन माहीत होतं की झाडाखालच्या पारावर त्याच जागी, त्याच पवित्र्यात त्याला ती स्त्री दिसणार आहे. मनाला प्रथमच भीतीचा ओझरता स्पर्श होऊन गेला. मनाचा कोणता तरी एक कोपरा शाबूत होता. तो त्याला हाक देत होता. रोजच्या साध्या सुरक्षित जगाची सीमारेषा न ओलांडण्याचा इशारा देत होता. परत त्या जगात माघारी बोलवत होता. जणू काही तो त्या एका कृतीने ते सरावाचं जग सोडून एका अज्ञात अगम्य प्रवासावर निघणार होता.
खांदे एकवार बेफिकिरीने उडवून त्याने खिडकी उघडली. पारावर ती आकृती होती. त्याला वाटलं, काल रात्रीपेक्षा आज प्रकाश जास्त आहे. दुसरं कोणतं स्पष्टीकरण त्याला सुचलं नाही, कारण ती आज त्याला जास्त स्पष्ट दिसत होती. तिच्या अंगावर गडद तपकिरी रंगाचं झुळझुळीत कापडाचं, कदाचित रेशमाचं पातळ होतं. डोक्यावर घेतलेल्या पदरावरची किनारही त्याला दिसत होती. तिच्याकडे पाहता पाहता त्याच्या मनात दोन परस्पर विरोधी भावनांची रस्सीखेच चालली होती. एक विलक्षण उत्कंठा आणि तितकीच विलक्षण भीती. आणि तिकडे पाहता पाहता त्याच्या तळहातांना घाम सुटला होता. घशाला कोरड पडली होती. पण त्या निश्चल आकृतीचं आकर्षण जबरदस्त होतं. त्यापुढे तो अगदी असहाय्यच झाला होता. शरीरातला आत्मा एखाद्या पिंजऱ्यातल्या पक्षासारखा तडफड करीत होता. त्या आकृतीकडे उडून जाण्यासाठी त्याच्याकडे न पाहताही, त्याच्यावर नजर न टाकताही त्या आकृतीने वसंताला पार भारून टाकलं होतं. आणि मग शेवटी न राहून वसंता खिडकीतून पुढे वाकला आणि हलकेच म्हणाला, हे पहा, श्श, श्श, श्श. ऐकू येत आहे का? ती आकृती अजिबात हलली नाही. एखाद्या पत्थरी किंवा धातूच्या पुतळ्यासारखी निश्चल राहिली. हे पहा, इकडे पहा ना, मला तुमचा चेहरा पाहू दे ना. आवाज नाही, हालचाल नाही, काहीही प्रतिसाद नाही. ठीक आहे तर, म्हणजे मग मलाच तिथे खाली यायला हवं तर. वसंता हलकेच म्हणाला आणि खाली जाण्यासाठी खिडकीतून वळला. त्याच क्षणी त्याच्या दारावर अनपेक्षित टकटक झाली. तो एकदम दचकलाच. कोण आहे? स्वतःला सावरून काही वेळाने तो म्हणाला, मी भोसले आहे साहेब. चंपकलालने मला वर पाठवलाय. ओ. वसंतने खोलीचं दार उघडलं. भोसले शरीराने किरकोळ, मध्यमवयीन पण चलाख माणूस वाटत होता. ये, अगदी वेळेवर आलास. वसंता म्हणाला, तुला एक विचारायचं होतं. ये, इकडे खिडकीपाशी ये. भोसले खिडकीपाशी पोचताच वसंता म्हणाला, खाली झाडाच्या पारावर एक बाई रोज बसलेली असते. ती कोण आहे ते जरा पाहून सांगतोस का मला? पण वसंतच्या शब्दानंतर भोसले खिडकीबाहेर पाहायला वळायच्या ऐवजी उलट खोलीतच वळला आणि नकारार्थी मान हलवत म्हणाला, साहेब, मला माहिती आहे कोण झाडाखाली बसतं ते, पण मी तिला कधी पाहिलेली नाही. आजवर मला दिसली नाही. दिसणाऱ्या माणसांपैकी मी नाहीये साहेब. वाटेल ते काय बडबडतोस? तावातावाने बोलत वसंत त्याच्यापाशी आला आणि खिडकीबाहेर बोट करत म्हणाला, ती बघ की पारावं. वसंतचे शब्द अडखळले, थांबले. झाडाखालचा पार रिकामा होता. आणि माझ्यासारखा न दिसणारा माणूस जवळ असला तर तुम्हालाही दिसायची नाही साहेब. भोसले त्याच त्या नम्र ठाम आवाजात म्हणाला. वसंत गरकन त्याच्याकडे वळून म्हणाला, काय बघतो आहेस रे? ती आहे तरी कोण? ती कोण आहे हे देवासच माहीत, पण ती कोण होती ते मात्र मी तुम्हाला सांगू शकेन साहेब. ती कोण होती? म्हणजे ती काय भूतभीत आहे की काय? भूत पिशाच्च नावाने काय होतं साहेब? काय काय माणसांना ती दिसते एवढं खरं, पुरुषांनाच फक्त. आणि मग त्यांना तिचा चेहरा पाहण्याची अनिवार्य इच्छा होते. पण साहेब, तिचा चेहरा पाहू नका. मी अनुभवाने सांगतो. 7-8 वर्षापूर्वी गावचे मामलेदार इथे राहत होते. तेव्हाही मीच वॉचमन होतो. मामलेदार साहेबांना कोणी सांगितलं नाही. ते असेच एकटे रात्रीचे मागच्या अंगणात गेले. त्यानंतर 2 दिवस काही जगले नाहीत. त्यावर 2-3 वर्षांनी दुसरे एक रेव्हेन्यूचे भाऊसाहेब इथे राहायला आले. त्यांना आल्या आल्या मी सांगितलं. त्यांनी मला वेड्यात काढलं. मग पंधरवडा होतो न होतो तोच त्यांना स्वतःलाच वेड लागलं. मागच्या अंगणात ओरडत रडत होते.
मी ऐकतो की ते अजून इस्पितळातच आहेत. माझं ऐका साहेब, खोली बदलून घ्या. खाली पाहू नका. वसंत भिंतीला टेकून उभा होता. मघाचा शरीरातला ज्वर आता पार ओसरला होता. मनात आता एक आदिकालीन भीती मात्र भरून राहिली होती. कॉटच्या कठड्याचा आधार घेऊन तो कॉटवर बसला. सर्व शरीर कंप पावत असल्याची जाणीव होत होती. हाताचा कंप थांबवण्यासाठी त्याने मुठी गच्च आवळल्या होत्या. ओठ दाताखाली दाबून धरले होते. ती कोण आहे विचारत होता ना साहेब? भोसले म्हणाला. ती कोण होती ते सांगतो. हवं तर ऐका साहेब. गावातल्या सगळ्यांना ही हकीकत माहितीये. भोसले सांगू लागला. 60-65 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गावचे इनामदार देशमुख त्यावेळी या वाड्यात राहत असत. त्यांना यशोदा नावाची एकुलती एक मुलगी होती. यशोदा दिसायला अत्यंत सुंदर होती साहेब. पण सुंदर शरीरात सुंदर मन असेलच याची कोण खात्री देऊ शकणार? ती श्रीमंत होती, लावण्यवती होती. पण श्रीमंती आणि सौंदर्य पेलायला मन सुद्धा दिलदार आणि खंबीर लागतं. ते यशोदापाशी नव्हतं. पण पैशाखाली सर्व काही लपवलं जात होतं. शेजारच्या गावात कराडे नावाचे इनामदार होते. धंदा सावकारीचा पण नियत सोन्याची. कोणाची फसवणूक नाही की गांजणूक नाही. त्यांचा एकुलता एक मुलगा गोवर्धन. त्याच्यासाठी सावकारांनी यशोदाला मागणी घातली. पैशाने कुऱ्हाडे तोलाचे होते, पण यशोदाला आपल्या सरदार कुळाचा अभिमान होता. तिने नकार दिला गोवर्धनला. ती 17 वर्षाची होताच तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न करून दिलं. पसंतीचा प्रश्नच नव्हता. देण्याघेण्यालाही काही कमी नव्हतं. लग्न काय पाहता पाहता झालं. पण मुलाकडच्यांना या संबंधाचा महिन्याभराच्या आतच पश्चाताप झाला. घराण्याचा आणि पैशांचा यशोदाचा गर्व त्यांना सहन होईनासा झाला. कुरबुरी सुरू झाल्या. यशोदा वारंवार माहेरी येऊन राहू लागली. बरं, तिचं घर म्हणजे मोठं प्रस्थ. जोवर जमलं तोवर मुलाकडच्यांनी सहन केलं. आणि मग गोष्टी जेव्हा आवाक्या पलीकडे चालल्या तेव्हा यशोदा नांदायला गेलीच नाही. कागदपत्राशिवाय परस्पर संबंध तुटला. वर्षा गणिक यशोदाचं सौंदर्य आणखीनच खुलत होतं. त्या सौंदर्याचा तिला उन्माद चढला होता. गोवर्धनचं मात्र खरोखरीच तिच्यावर मन जडलं होतं. आणि आई वडिलांनी कितीही आग्रह केला तरी लग्न न करता तो अविवाहितच राहिला होता. पण यशोदा आपल्या रूपाच्या तोऱ्यात होती. एखाद्या सुंदर फुलाभोवती भुंग्यांनी रुंजी घालावी तसे पुरुष तिच्या भोवती नाचत होते. त्यांना आपलं गुलाम करण्यात, त्यांच्याशी उंदरा मांजराचा जीव घेणा खेळ खेळण्यात यशोदा दंग होती. तिच्या या विलासापायी किती संसार उधळले गेले. किती जण कायमचे दुःखी झाले. एक दोघांनी तर आत्महत्याही केल्या. पण यशोदाला कशाचीच तमा नव्हती. ती आपल्या रूपाच्या तालावर अनेकांना नाचवत होती. साहेब, पाप पुण्याची नोंद कुठेतरी होत असते. केलेल्या पातकांचा हिशेब केव्हा ना केव्हा तरी द्यावाच लागतो. कसा काय कोणास ठाऊक, पण एका रात्री यशोदाला अपघात झाला. तेलाच्या दिव्यावर पदर आला असावा. तिच्या साडीने पेट घेतला. मदत येईपर्यंत तिच्या चेहऱ्याचा खालचा भाग पार भाजला होता. त्यावेळी तिला कल्पना आली नाही, पण दवाखान्यात ती शुद्धीवर आली तेव्हापासून तिचा एकच ध्यास, माझ्या चेहऱ्यावरच्या पट्ट्या सोडा. डॉक्टरांनी नाना प्रकारची तिची कशी तरी समजूत घातली आणि मग 3-1 आठवड्यांनी चेहऱ्यावरच्या पट्ट्या निघाल्या. सुरकुतलेली, मोठे मोठे व्रण पडलेली त्वचा, वाकडं झालेलं तोंड. चेहऱ्याचा खालचा भाग अत्यंत विद्रूप झाला होता. नाकाच्या वरचा भाग तेवढाच पूर्वीसारखा होता. नितळ त्वचा, मोठे मोठे काळे भोर डोळे. पण खाली खाली राक्षसी चेहरा होता. यशोदा घरी आली आणि तिला भेटायला कोणी म्हणजे कोणी आलं नाही. सुवासिक फुलाभोवती गुंजाराव करणारे भुंगे फूल सुकून कोमेस्ताच दूर झाले होते. सोनेरी वर्ख गळून पडला होता. आतला हिणकस गाभा उघडा झाला होता. अशी यशोदा कोणाला पाहायची सुद्धा नव्हती. एक सोडून गोवर्धन. तो तिला नेमाने भेटायला येत राहिला.
आणि एके दिवशी त्याने परत एकदा तिला लग्नाची मागणी घातली. झाल्या प्रसंगावरून यशोदाच्या आईवडिलांनी बोध घेतला होता. त्यांनी एकच अट घातली. गोवर्धनने तिचा चेहरा आधी नीट पाहावा आणि मगच आपला अखेरचा निर्णय घ्यावा. गोवर्धन तयार झाला. यशोदाही तयार झाली. मात्र एकाच अटीवर. तिची आणि त्याची भेट एकांतात व्हायला हवी. तिथे दुसरं कोणी हजर असता कामा नये. तेही तिच्या आईवडिलांनी मान्य केलं आणि साहेब, गोवर्धन यायची वेळ झाली तेव्हा यशोदा खाली बागेतल्या झाडाच्या पारावर जाऊन त्याची वाट पाहत बसली. आणि गोवर्धन आला तेव्हा यशोदाच्या आईवडिलांनी त्याला बाहेर बागेतच पाठवलं. यशोदाचा चेहरा कसा दिसत होता कोणाला माहीत नाही. त्या दोघात तिथे त्या झाडाखाली पारावर खरोखर काय झालं तेही कोणाला माहीत नाही. प्रेमाचे गोडवे सर्वत्र गायले जातात, पण कदाचित त्यात अतिशयोक्तीही असेल. गोवर्धन कदाचित असं समजून चालला असेल की आपलं यशोदावरचं प्रेम केवळ बाह्य रूपापुरतंच मर्यादित नाही, बाह्य रूपावरच अवलंबून नाही. पण तिचा बदललेला विद्रूप चेहरा पाहताच त्याला सत्य काय ते समजलं असेल. कदाचित तिने चेहऱ्यावरचा पदर दूर करताच तो दचकून शहारून मागे सरला असेल. भोसले निघून गेला. वसंत होता तसाच कॉटवर बसून होता. यशोदा, काय भयानक हकीकत. त्याचं शरीर अजूनही मधून मधून शहारत होतं. एखाद्या बर्फाच्या प्रदेशात जाऊन आल्यासारखं त्याचं शरीर गार बधीर पडलं होतं. खिडकीकडे वळूनही पाहण्याची त्याची इच्छा नव्हती. दिवा मालवून तो तसाच कॉटवर झोपला. अजून 2 दिवस त्याचं काम चालणार होतं. म्हणजे एक रात्र इथे काढायची होती. एकच रात्र. वसंताला वाटलं किती सोपं काम आहे. पण त्याच्यावर ज्या अघोरी शक्तीची मोहिनी पडली होती त्या शक्तीच्या प्रभावाची कल्पना त्याला नव्हती. मागाहून त्याला समजलं त्याने तो वाडा सोडून दुसरीकडे कुठेतरी जायला हवं होतं. पण माणूस नेहमीच स्वतःच्या शक्तीच्या घमेंडीत असतो. त्याला मानवी मन किती दुर्बल आहे आणि त्या विरुद्ध उभ्या राहिलेल्या दुष्ट शक्ती किती प्रभावी आहेत याची काही कल्पना नसते. वसंताने दिवा मालवला. कॉटवर पडला खरा, पण झोप कितपत येईल शंकाच होती. आत्ताच ऐकलेल्या विचित्र हकीकतीचे विचार मनात येत होते. इतर काहीही मनात आणायचा प्रयत्न केला तरी तो अयशस्वी होत होता. वेळ उलटत चालला. आसपास सर्वत्र शांतता होती. बाकीचे सर्वजण आपापल्या खोल्यातून गाढ झोपी गेले होते. तोच एकटा तेवढा जागा होता. उशीवर डोकं टेकवलं की नाडीचा पडघम कानात घुमत होता. कुशीवर वळून त्याने अंधारलेल्या खोलीकडे पाहिलं आणि प्रथमच त्याच्या मनाला भीतीचा स्पर्श झाला. अंधारलेल्या खोलीच्या पार्श्वभूमीवर झाडाखालच्या पारावर एकाकी हताश मान खाली घालून बसलेल्या यशोदाची आकृती दिसत होती. मूढ अज्ञानीपणाने त्याने खिडकीतून तिला हाक मारली. तिला वर पाहायची विनंती केली आणि समजा तिने वर पाहिलं असतं तर? त्याच्या मनःचक्षू समोर तरळणारी यशोदाची आकृती सावकाश सावकाश त्याच्या दिशेने मान वळवत होती. नको नको, वसंत ओरडला आणि जागा झाला. नकळत झोप लागली होती आणि झोपेत स्वप्न पडलं होतं. पण किती भयंकर स्वप्न. त्याच्या सर्वांगाला भीतीने दरदरून घाम फुटला होता. खिडक्या सताड उघड्या होत्या. त्यांच्यातून गार गार वारा खोलीत येत होता. त्याच्या घामाने उल्याचिंब झालेल्या शरीराला सुयांसारखा बोचत होता. ऋतुमानाप्रमाणे त्याने पांघरायला पातळसर शाल आणली होती. पण ती सर्वांगाला लपेटूनही शरीराची हुडहुडी थांबत नव्हती. त्या खिडक्या बंद केल्याशिवाय त्याला आराम मिळणार नव्हता. 1-2 मिनिटच तो घुटमळला आणि मग कॉटवरून खाली उतरला. त्याला त्या क्षणी माहीत नव्हतं, पण ती त्याला बोलावत होती. खिडक्या जवळ येत चालल्या
तशी मनातली भीती जरा कमी झाली आणि पुन्हा एकदा ती अनैसर्गिक अपेक्षा जन्माला आली. ती अजून पारावर असेल का? आणि फसवं मन स्वतःशीच म्हणालं, एकदा तेही इतक्या दुरून पाहायला काय हरकत आहे? नुसती एक नजर टाकायची, बोलायचं नाही, हाक मारायची नाही, काही नाही. शरीरातून खूप ताप असल्यासारखं शरीर ठणठणत होतं. आधाराशिवाय सरळ उभं राहताच येत नव्हतं. अंधारी आल्यासारखी वाटत होती. अंधारलेल्या खोलीवर उठलेले ते 2 खिडक्यांचे 2 फिकट निळे चौकोन हेलकावे खात होते. आधार घेत घेत तो कसा तरी त्यांच्या दिशेने चालला होता, जिकडे नको तिकडे. खिडकीची फ्रेम हाताला लागली. त्याचा श्वास मोठमोठ्या धापांनी येत होता. एखादी उंच चढण चढून आल्यासारखा दोन्ही हातांनी फ्रेम घट्ट धरून त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याच क्षणी त्याचा आत्मा पुरा नाश पावला. झाडाखालच्या पारावर ते बसलं होतं. चंद्र वर आला होता. त्याचा पूर्ण प्रकाश पारावर होता. सर्व काही अगदी स्पष्ट दिसत होतं. यशोदा किंवा तिथे जे काही होतं ते वर पाहत होतं. आणि यानंतरचा प्रकार वसंताला नीट सांगता आला नाही. मनाचा एक कोपरा किंचाळत होता, दूर हो, दूर हो, खाली पाहू नकोस. पण अर्थात तो हलला नाही किंवा हलू शकला नाही. स्नायू त्याच्या आज्ञेत नव्हते. त्याचा मेंदूच गुलाम झाला होता. असहाय्यपणे खाली पाहत होता. रुतल्यासारखा तो तिथेच उभा राहिला होता. खाली पाहत होता. सगळा गोंधळ होत होता. क्षणभर त्याला वाटलं आपण वर माडीवर नाहीच आहोत, खाली पारापाशीच आहोत. मग वाटलं नाही, तसं नाही, आपण खिडकीतच आहोत, पण ते खिडकी बाहेर तरंगत आहे. काहीही असो, ते जवळ होतं एवढं खरं. आणि आता चेहऱ्यावरून तो पदर घेतलेला नव्हता. तो म्हणाला, चेहऱ्यावर काही अवयवच नव्हते. पण केवळ एवढंच नाही, आणखीही काहीतरी भयानक होतं. पण ते त्याला शब्दात मांडताच येत नव्हतं. आणि मग काहीतरी झालं आणि तो बेशुद्ध होऊन कोसळला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नाश्त्याला खाली गेला नाही तेव्हा चंपकलाल त्याला वर पाहायला आला. वसंता तसाच खिडकीपाशी पडला होता. खूप धावपळ झाली. कंपनीचे डॉक्टर आले. इंजेक्शन्स दिली गेली. कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये 2 दिवस होता आणि मग कंपनीनेच ॲम्ब्युलन्समधून घरी पाठवला. त्याला बरं नाही हे कानावर येताच मी त्याला भेटायला गेलो. तसा आठवड्याभरापूर्वी भेटलो होतो. आणि आता केवढा फरक. तसा पॅरालिसिस वगैरे नव्हता, पण त्याच्या नर्व्स अगदी शॅटर झाल्या होत्या. मी जवळजवळ रोजच त्याला भेटायला जात होतो आणि थोडं करत त्याने मला हा सगळा प्रकार सांगितला. कितीही प्रयत्न केला तरी त्याला त्या शेवटच्या सेकंदातल्या घटना आठवतच नव्हत्या. मात्र त्याच्यात 2 बदल झालेले सर्वांना दिसत होते. कोणी चेहऱ्याला हात लावलेला त्याला खपत नसे आणि कोणीही हसल्याचा आवाज कानावर आला की तो अगदी किंचाळू लागे. या 2 गोष्टी त्याला शेवटपर्यंत अजिबात सहन होत नव्हत्या. त्यानंतर फार तर 2 महिनेच तो जगला आणि मग एका रात्री खलास. तर्क 1000 करतो रे. तर्काचा काय उपयोग आहे? कोणी म्हणतील की त्याला वेड लागलं होतं. दुसरं स्पष्टीकरण अत्यंत अनैसर्गिक प्रकारावर आधारित आहे. अगदी शेवटच्या क्षणी यशोदाने, हो यशोदाच म्हणूया, त्याला स्पर्श केला असावा. किंवा तिचा तो विद्रूप जळका मृत चेहरा आसुरी हास्यात जवळ आला असावा. पण म्हटलं ना, आपल्या तर्क कुतर्कांचा काय उपयोग आहे. लेखन नारायण धारप, सादरीकरण सुजाता.
मित्रांनो, तुम्ही शब्दफुले पॉडकास्ट ऐकत आहात, पण तुमच्यापैकी 60% लोकांनी अजूनही शब्दफुले सबस्क्राईब केलं नाहीये. तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तुम्ही जर प्रथमच या पॉडकास्टवर आला असाल, तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा. नवीन आलेल्या कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या मोबाईलवर. लाईक करा, कमेंट करा, कथेविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार कळवा आणि तुमच्या एका मित्राला नक्की शेअर करा. तुम्ही जर पॉडकास्टवर ऐकत असाल, उदाहरणार्थ स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना.com, ॲमेझॉन म्युझिक, विंग म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऐकत असाल, तर तिथे मला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुम्ही मला ईमेल करू शकता, फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की मिळतील. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता. तर आजच्या या भागाबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.